हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. 19 तारखेच्या आधी जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे. कारण की यामध्ये तुमचे अँसेस्टर, तुमचे पितृदेव जे आहेत ते तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहे, काही सतर्कता तुम्हाला या व्हिडिओ थ्रू ते तुम्हाला देऊ इच्छित आहेत. कारण की 19 तारखेला जी अमावस्या आहे ती मोठी अमावस्या आहे, त्याला वेळ अमावस्या असेही म्हणतात. तर या अमावस्येच्या रिगार्डिंग तुम्हाला काही संदेश डिवाइनकडून मिळत आहे, काही गायडन्स मिळत आहे. तसेच तुमचे पितृ जे आहेत, अँसेस्टर जे आहेत, ते तुम्हाला कशाच्या तरी बाबतीमध्ये सतर्क करू इच्छित आहेत. तर ते काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ॲक्च्युली व्हिडिओ दुसऱ्या विषयावरती बनवायचा होता, बट ही जी काही एनर्जी आहे खूप जास्त पीक होत आहे, त्यामुळे या सब्जेक्टवरती व्हिडिओ आजचा बनवण्यात येत आहे. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे अँसेस्टर, तुमचे पितृदेव तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत. तर लेट्स सी. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. My angel, spirit guides, divine energies, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. My ancestors, please guide me and protect me. Thank you so much. Let's see. तुमचे ancestors ज्यांची जे सध्या तुमच्या जीवनामध्ये नाही आहे, तुमच्यापासून दूर गेले, अशा लोकांची आपण एनर्जी घेत आहोत. तर असू शकतं सध्याची तुमची एनर्जी जी आहे ती काहींच्या बाबतीमध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे की ते सध्या एकटे आहेत. म्हणजे सध्याची जी सिच्युएशन त्यांची आहे, मे बी ते सध्याच्या सिच्युएशनला एकटे आहेत. मे बी फॅमिलीमधून एकटे आहेत, किंवा त्यांच्याकडे काही जॉब नाही आहे, करिअरमध्ये त्यांच्याकडे सध्या करण्यासारखं काही नाही आहे, बिझनेसमध्ये सुद्धा त्यांना लॉस झालेला आहे. काहीतरी अशी एनर्जी येथे दिसून येत आहे की तुम्ही सध्या जे काय आहात ते एकटे येथे राहत आहात, किंवा सध्याची तुमची सिच्युएशन जी आहे ती लोनलीनेसची आहे. तुम्ही सध्या जॉबलेस आहात, किंवा फॅमिलीमधून तुम्ही दूर गेलेले आहात, तुमचे नातेसंबंध तुमच्यापासून दूर गेलेले आहेत, अशी एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. बिझनेसमध्ये सुद्धा पाहिजे तेवढं तुमच्याकडे काम नाहीये, किंवा तुमचे जे कोणी बिझनेस पार्टनर होते त्यांनी सुद्धा तुम्हाला एकटं केलेलं आहे असंही येथे दिसून येत आहे. बिकॉज 3 ऑफ पेंटिकल्स अँड क्वीन ऑफ सॉर्ड्स येथे इंडिकेट करत आहे की तुम्ही सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये एकट्याने सर्व काही करत आहात. सध्याची जी काही एनर्जी आहे तुम्ही एकट्यानेच सगळं काही, घरातील असो बाहेरील असो, आर्थिक अडचणी आहे त्यांना तोंड देत आहात, घरातील जबाबदाऱ्या आहेत त्या सुद्धा तुम्ही पूर्ण करत आहात, अशी एनर्जी येथे दिसून येत आहे. बिझनेसमध्ये पण हवा तेवढं तुम्हाला रिस्पॉन्स मिळालेला नाहीये, त्यामुळे तुम्हाला हा बिझनेस पुढे घेऊन जावा की नाही या बाबतीमध्ये सुद्धा साशंकता आपल्याला दिसून येत आहे. वर्क प्लेसमध्ये सुद्धा असू शकतं तुम्ही सध्या जॉबलेस झालेले आहात, किंवा कुठलं तरी जॉब तुमच्याकडे येणार होता पण तो येत नाहीये, त्यामुळे सुद्धा तुम्ही वेटिंग पिरियडमध्ये आहात. बट हाल फिलहालची जी काही एनर्जी आहे लोनलीनेसची आहे. सध्या खूप जास्त कार्य जे आहे ते तुमच्यावरती टाकण्यात आलेलं आहे, जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सर्व प्रकारे तुम्ही निभावत आहात. तर फॅमिली लाईफमध्ये सुद्धा येथे दिसून येत आहे, वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला एका निगेटिव्ह फिमेल एनर्जीचा प्रभाव तुमच्यावरती खूप जास्त दिसून येत आहे. मे बी त्यामुळे तुम्हाला खूप जास्त दबाव जाणवतो, ताण जाणवतो. एक प्रकारे ती घरातीलच कुणीतरी असू शकते, मे बी मॅरिड जे आहे त्यांच्या संदर्भातली त्यांचे इनलॉज मधील कोणीतरी आहे, जी व्यक्ती खूप जास्त तुम्हाला टार्गेट करते, सतत तुमच्या अवतीभोवती असते, सतत तुमच्या फॅमिलीमध्ये ती व्यक्ती जी आहे इंटरफिअर करत असते. सतत तुमचं जर काही चांगलं चाललेलं असलं, म्हणजे तुमची जी काही हॅपी फॅमिली असते, जी आपल्या हजबंड सोबत आहे, मुलांसोबत आहे, तर ती व्यक्ती जी आहे जी खूप जास्त निगेटिव्ह आहे ती तुमच्यामध्ये ढवळाढवळ करते, तुमच्या नात्यामध्ये एक प्रकारे विष कालवण्याचा प्रयत्न करते. तुमच्या नात्यामध्ये जर खूप चांगलं चालू असेल तर त्यामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न ती व्यक्ती आपल्याला करताना येथे दिसून येत आहे. अँड सतत ती तुमच्याकडे लक्ष ठेवून असते, तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे
तुम्ही जे काही करता, सध्या करता किंवा यापूर्वीही तुम्ही जे काही केलेलं आहे, तर त्या संदर्भात सुद्धा त्या व्यक्तीची तुमच्यावरती नजर आहे. ती तुमच्या घरात राहत असेल तर ती सतत तुमच्यावरती CCTV सारखी नजर ठेवून असते, किंवा जर तुम्ही त्यांच्यापासून लांबही राहत असाल तरी सुद्धा दुरून का होईना बट ती व्यक्ती तुमच्याकडेच लक्ष देत असते आणि तुमच्या जीवनामध्ये सतत काय चालू आहे याकडे लक्ष देत असते. जर तुम्ही खूप जास्त हॅपी असाल, आनंदी असाल, तर त्या व्यक्तीला ते बिलकुल पाहवत नाही आणि ती व्यक्ती सतत काही ना काहीतरी कारवाया करण्याचा प्रयत्न करते, सतत काही ना काहीतरी तुमच्याकडे. ऍक्च्युली दबाव एवढा आहे तुमच्यावरती की आय कॅन फील इट, की खूप जास्त तुम्ही दबावामध्ये आहात, खूप जास्त ताणतणावामध्ये आहात, बिकॉज निगेटिव्ह फिमेल एनर्जीचा तुमच्यावरती प्रभाव झालेला इथे आपल्याला दिसून येत आहे. मे बी ही व्यक्ती तुम्हाला सोशल मीडिया थ्रू स्टॉक करते किंवा इतर लोकांकडून कुठून तरी तुमच्याविषयी सतत काही ना काहीतरी बातम्या गोळा करण्याचा प्रयत्न करते, किंवा कुठून ना कुठून का व्हायना पण तुमच्या फॅमिलीमध्ये काय चाललेलं आहे या संदर्भात त्या व्यक्तीचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष येथे आपल्याला दिसून येत आहे. बॉटमची एनर्जी पाहूया. तर आपल्याला इथे दिसून येत आहे 10 ऑफ सॉर्ड्स, म्हणजे तुमच्यावरती सध्याची जी काही हे दोन प्रकारचे आपल्याला एनर्जी इथे जाणवत आहे. मे बी करिअरमध्ये सुद्धा काहींच्या बाबतीमध्ये आपल्याला इथे निगेटिव्हिटी जाणवत आहे, एकट्याने ते करत आहे, लॉस झालेला आहे, फायनान्शियल लॉस आहे, सध्या सर्व जबाबदारी तुमच्यावरती आहे. आणि एकीकडे फॅमिलीमध्ये सुद्धा असू शकतं की कुणीतरी निगेटिव्ह फिमेल एनर्जीचा तुमच्या ओव्हरऑल लाईफवरती प्रभाव झालेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे एका बाजूनी नाही तर अनेक बाजूनी तुमच्यावरती सतत काही ना काहीतरी सेंड करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्याने तुम्ही दुखावाल, ज्याने तुम्हाला त्रास होईल, ज्याने तुमचं जे काही ओव्हरऑल जे काही तुम्ही हॅपीनेसमध्ये राहण्याचा प्रयत्न करता तर तेथे तुम्हाला कुठेतरी आनंदात राहू दिलं जात नाही. 10 ऑफ सॉर्डची एनर्जी येथे इंडिकेट करते. मे बी काहींच्या बाबतीमध्ये ब्लॅक मॅजिकचा सुद्धा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे, काहींच्या बाबतीमध्ये वशीकरणचा सुद्धा प्रयत्न केला गेला आहे. मे बी त्यांच्या फॅमिलीमध्ये जे काही पर्सन आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा अशा काही गंदी काली क्रिया करण्याचा प्रयत्न इथे केलेला आपल्याला दिसून येत आहे. तसेच नजर दोष सुद्धा कुणीतरी तुमच्या फॅमिलीवरती लावलेला आपल्याला इथे दिसून येत आहे, बिकॉज कार्ड्स तेच सांगत आहे. आणि कार्ड्स मी काही मनाने काढत नाही, जसे कार्ड्स येतात त्याप्रमाणेच आपली इथे रीडिंग असते. सो इथे तुमचे अँसेस्टर ही सध्या जी काही तुमची ओव्हरऑल कंडिशन आहे त्यावरती नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी गायडन्स या व्हिडिओ थ्रू देऊ इच्छित आहे. तर लेट्स सी ते तुम्हाला काय सांगू इच्छित आहे तर ते आपण पाहूया. आय थिंक आय शुड यूज दिस डेक. लेट्स सी अँसेस्टर्स तुम्हाला काही सांगू इच्छित आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. दिस ऑरेकल डेक. Sisters, please guide me. Shivji, please guide me. I feel so much heavy energy in this reading. ओके, तर तुम्हाला तुमचे जे कोणी अँसेस्टर्स आहेत ते सतत तुमच्यावरती लक्ष ठेवून आहेत. तुमच्या जीवनामध्ये जे काही चांगलं वाईट घडत आहे किंवा जे काही तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे तर त्यामध्ये तुमचे अँसेस्टर्स तुमच्यावरती लक्ष ठेवून आहेत. वेळोवेळी ते तुम्हाला मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे, बिकॉज येथे ते तुम्हाला सांगत आहे जरी तुम्हाला काही नवीन सुरू करायचं आहे तुमच्या जीवनामध्ये, जरी सध्याची जी काही सिच्युएशन आहे आणि तुम्ही जर त्यामध्ये घाबरून काही गोष्टी सोडून देण्याच्या तयारीमध्ये आहात किंवा मूव्ह ऑन करण्याच्या तयारीमध्ये आहात किंवा तुम्हाला स्वतःलाच खूप जास्त लो कॉन्फिडन्स वाटत आहे तर तुम्हाला तुमचे अँसेस्टर्स येथे गाईड करत आहे. डोंट स्टॉप. सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये घाबरू नका. तुम्ही सध्या जे काही कार्य करत आहात तर ते पुढे करत राहा. तर जे काही घडत आहे त्यामध्ये नेमकं हे का घडत आहे याची कारणमीमांसा तुम्हाला करायची आहे, याचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे. तर हे विश्लेषण करण्यासाठी तुम्हाला एका ठिकाणी शांत बसावं लागेल. तुमच्या मनामध्ये जी काही सध्याची घालमेल आहे, सध्याचे जे काही तुमचे विचार आहेत तर ते तुम्हाला पूर्ण शांत करावे लागणार आहे, बिकॉज इथे तुम्हाला कार्ड्स आलेला आहे मेडिटेशन ब्रिंग्स अँसर. आय थिंक कालच्या रिडिंगमध्ये पण हे कार्ड खूप जास्त आलं होतं, मेडिटेशन. सो तुम्हाला कदाचित मेडिटेशन करण्यामध्ये काही अडचणी जाणवत असतील, कदाचित तुम्हाला
एका जागेवर बसून ध्यानधारणा करण्यामध्ये, मंत्र चॅन्ट करण्यामध्ये, जप करण्यामध्ये, साधना करण्यामध्ये अडचणी जाणवत आहे असं येथे दिसून येत आहे. बट येथे तुम्हाला तुमचे अँसेस्टर स्ट्रिक्टली येथे तुम्हाला वॉर्निंग देत आहे, गाईड करत आहे की तुम्हाला ते केलं पाहिजे. जरी तुमच्याच्याने होत नाहीये, पूजापाठ होत नाहीये, मंत्र साधना होत नाहीये, जप तप होत नाहीये, ध्यानधारणा होत नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला, कारण की निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आहे. सो निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव अमावस्येच्या वेळेस खूप जास्त वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा सतर्कतेचा व्हिडिओ तुमच्यासाठी आलेला आहे. अँड इट्स नॉट अ कोइन्सिडन्स फॉर यू, बिकॉज हे सगळं तुमच्या जीवनामध्ये घडू शकतं. तर मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा. तुमच्या मनातील जे काही शुद्ध अशुद्ध विचार जे काय आहे ते तुम्हाला शांत करणं गरजेचं आहे. मंत्रा चॅन्ट इज द बेस्ट आन्सर अँड मेडिटेशन इज द बेस्ट आन्सर फॉर यू. खूप तुमच्यासाठी उपयोगी काय असणार आहे, तर तुम्हाला ध्यानधारणा करणं गरजेचं आहे, मेडिटेशन करणं गरजेचं आहे. तर बहुतेक लोकांना सध्याच्या सिच्युएशन मध्ये असू शकतं मेडिटेशन करण्यामध्ये थोडंसं त्यांना नको वाटत आहे किंवा ते कुणीतरी करू देत नाही, एखादी निगेटिव्ह एनर्जी त्यांना ती मागे खेचत आहे करण्यासाठी. बट येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, तुमचे अँसेस्टर्स तुम्हाला गाईड करत आहे की तुम्ही एक पाऊल पुढे टाका, तुमच्यासाठी खूप काहीतरी चांगलं येत आहे इन द नियर फ्युचर. नजीकच्याच भविष्यामध्ये, जवळच्याच आत्ताच्या काही घटना ह्या जाऊ द्या, परंतु नजीकच्याच भविष्यामध्ये, येत्या काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये आपल्याला येथे दिसून येत आहे देअर इज समथिंग बेटर. काहीतरी खूप चांगलं तुमच्यासाठी येथे येत आहे. तर ह्या अमावस्येच्या दरम्यान तुम्हाला तुम्ही आता जो हा व्हिडिओ पाहिलेला आहे यानंतरच तुम्हाला तुमचा जो काही सध्याचा दिनक्रम आहे त्यामध्ये मेडिटेशनला, ध्यानधारणेला खूप जास्त वेळ तुम्हाला द्यायचा आहे. जर तुम्ही एक माळ करत असाल तर 2 करा, 2 करत असाल तर 3 करा. मे बी तुम्हाला ते वाढवण्याची गरज आहे. तर जे काही तुमचा लॉस झालेला आहे, जे काही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सहन केलेलं आहे किंवा गेलेलं आहे तुमच्याकडून, तर ते रिकवर होणार आहे ह्याच अमावस्यामध्ये. बिकॉज रिकव्हरीचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे जे काही तुम्ही गमावलेलं आहे. मे बी तुमचं हॅपीनेस असेल, लॉस झाला असेल पैशामध्ये, नात्यांमध्ये तुम्हाला लॉस झाला असेल, तर ते सर्व तुम्हाला रिकवर केलं जाणार आहे. तर तुमच्या जीवनामध्ये सध्याची जी काही कंडिशन आहे त्यामध्ये बदल होऊन जे काही तुमच्या हातून गमावलेलं आहे, काही निगेटिव्ह ऊर्जेने तुमच्याकडून ते खेचून घेतलेलं आहे, तर ते सर्व तुमच्याकडे पुन्हा येणार आहे, रिकव्हरी होणार आहे. तर येथे दिसून येत आहे तुम्ही काही गोष्टी व्यक्त करण्यामध्ये, शेअर करण्यामध्ये कदाचित असू शकतं तुमच्याकडून ते होत नाहीये. तुम्हाला काही गोष्टी बोलायच्या असतात, व्यक्त करायचं असतं त्यावेळेस जेव्हा तुमच्यावरती दबाव टाकण्यात येतो, ताणतणावाला तुम्ही जेव्हा फेस करत असतात त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी क्लिअरली बोलायच्या असतात, बट तुमचं थ्रोट चक्रा मे बी ब्लॉक असू शकतो. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे, तुमचे अँसेस्टर्स तुम्हाला येथे गाईड करत आहेत. कम्युनिकेट क्लिअरली, जे काय आहे ते तुम्हाला स्पष्टपणे बोलायचं आहे, मांडायचं आहे. तुमच्या मनातील विचार असो, काही तुम्हाला जे काही बोलायचं, हे बघा चुका सगळ्यांकडूनच होतात, परंतु त्याच्यासाठी आपण सतत स्वतःला दोषी मानायचं नाही, स्वतःला आपण कमी लेखायचं नाहीये. चुका ह्या जगामध्ये सगळेच करतात, परफेक्ट कोणीच नाहीये. तर जरी तुमच्या हातून काही झालं असेल, मे बी झालं असेल, नाही झालं असेल, किंवा काही गोष्टी जर तुम्हाला क्लिअरली बोलायच्या असतील तर त्या तुम्ही बोलल्या पाहिजेत, असे तुम्हाला अँसेस्टर्स तुमचे गाईड करत आहेत, तुमचे पूर्वज तुम्हाला गाईड करत आहेत. तर थँक्यू अँसेस्टर म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने सुद्धा तुम्ही कमेंट करायचे आहे. देयर इज अ सक्सेस. तर नक्कीच हे कार्ड तुम्हाला इंडिकेट करत आहे जे काही सध्याची सिच्युएशन आहे त्यामध्ये घाबरू नका, डोंट स्टॉप, पुढे चालत राहा. तुमच्यासाठी सक्सेसफुल एनर्जी येत आहे. तुमच्यासाठी सध्याच्या सिच्युएशनला जरी तुम्हाला वाटत असेल की ही निगेटिव्ह एनर्जी आपल्या जीवनामध्ये आहे, सो आपली फॅमिली लाईफ डिस्टर्ब आहे, आपली करिअर डिस्टर्ब आहे, आपलं बिझनेसमध्ये डिस्टर्बन्स आहे, तर काळजी करू नका. तुमचे अँसेस्टर सतत तुमच्या सोबत आहे, तुमचे इष्टदेव सतत तुमच्या सोबत आहेत आणि ते तुमच्यासाठी सक्सेस घेऊन येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. सक्सेस तुमच्याकडेच येत आहे. तर तुमच्या मनामध्ये सध्या जे काही विचार आहे, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहे, जर तुम्हाला एखादा प्रश्न पडलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या अँसेस्टर्स कडून पाहिजे आहे, तुम्हाला
विचारायचं आहे तुम्हाला की ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर यस आहे, हो आहे. तुम्हाला जे काही तुम्हाला विचारायचं आहे ते तुम्ही तुमच्या ॲन्सेस्टरला विचारू शकता. त्याचं उत्तर तुम्हाला यस म्हणूनच मिळणार आहे किंवा ते तुम्हाला यस हो म्हणूनच तुम्हाला ते उत्तर देत आहे. तर ही जी काही अमावस्या येत आहे, तर यामध्ये तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुमचे पितृदेव सतर्क करत आहे. रिमेन पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, निगेटिव्हिटीकडे जाऊ नका. जसं जसं तुम्ही पॉझिटिव्ह कार्य करणार तसं तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येणार, सकारात्मकता येणार. तर सिच्युएशन जरी निगेटिव्ह असेल तरी सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी तुमचे ॲन्सेस्टर्स जे आहेत ते तुम्हाला इथे गाईड करत आहे. त्याचबरोबर लवकरच तुमच्या जीवनामध्ये पीसफुल रिझोल्युशन निघणार आहे, सोल्युशन निघणार आहे तुमच्या जीवनामध्ये. सध्याची जरी कंडिशन खूप जास्त एक अशांतता असेल तुमच्या जीवनामध्ये, एक अस्वस्थता असेल, बेचैनी असेल, तर यामधून तुमच्या जीवनामध्ये एक पीस येत आहे, शांतता येत आहे. तर नक्कीच बिग हॅपी चेंजेस फॉर यू. तुमच्यासाठी खूप आनंददायी बदल तुमच्या जीवनामध्ये तुमचे ॲन्सेस्टर्स घेऊन येत आहे, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे. तर तुम्ही ह्या अमावस्येला नक्की जे काही गोष्टी घडत आहे त्याकडे, निगेटिव्हिटीकडे खूप जास्त जाऊ नका. पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. यासाठी तुम्हाला तुमचे ॲन्सेस्टर गाईड करत आहे. किंवा असंही असू शकतं की तुम्हाला ते सतर्क करत आहे. मे बी कम्युनिकेशन क्लिअरली मीन्स असंही असू शकतं काहींच्या संदर्भात की कदाचित तुम्ही रागामध्ये किंवा अँगरमध्ये येऊन काही गोष्टी खूप लवकर तुम्ही त्या रिॲक्ट होता त्यावरती. तर त्यावेळेस तुम्हाला शांत राहायचं आहे किंवा थोडंसंच बोलायचं आहे किंवा जास्त व्यक्त व्हायचं नाहीये. जेवढं गरजेचं आहे तेवढंच लोकांशी इंटरॅक्ट करायचं आहे. त्याचबरोबर ह्या अमावस्येच्या दरम्यान तुम्हाला दान पण करायचं आहे. ॲन्सेस्टर्ससाठी तुम्हाला काही दानधर्म सुद्धा करायचा आहे. काही फळं, मिठाया किंवा गरीब लोकांसाठी गरम कपडे वगैरे असं तुम्ही दानधर्म करू शकता ह्या ह्या अमावस्येमध्ये. बिकॉज ही अमावस्या जी आहे ती आपल्या पितरांना समर्पित असते. आपण जे काही काम करतो किंवा आपण जे काही दान करतो हे डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचते. अमावस्येला जे काही करतो ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतं. तर तुम्ही दानधर्म करू शकता, चॅरिटी करू शकता ॲन्सेस्टर्ससाठी तुमच्या, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये त्यांचा आशीर्वादही सतत तुमच्यावरती राहील आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही अडथळे आहेत, मे बी काही लोकांच्या जीवनामध्ये पितृदोष असतात, काही लोकांच्या जीवनामध्ये खूप काही पास्ट लाईफचे ट्रॉमा असतात, तर ते सुद्धा तुमचे ॲन्सेस्टर हिलिंग सुद्धा होते आणि तुमच्यामुळे इतर लोकांना सुद्धा मदत होते. त्याचं पुण्यही तुम्हाला मिळतं आणि तुमचे ॲन्सेस्टर्सही खुश होतात. सो ह्या जे काही अमावस्या आहे त्या दरम्यान तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये सतर्क राहायचं आहे. थोडंसं लोकांशी कमी इंटरॅक्ट व्हा, बिकॉज या दिवशी निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव खूप जास्त वाढतो आणि लोकांशी कमी इंटरॅक्ट व्हा. म्हणजे होऊच नका असं नाहीये, कमी व्हा, दानधर्म करा, ध्यान मेडिटेशन करत राहा. या दिवशी तुम्ही जे काही जप करता त्यामध्ये वाढ करा. 1 माळेने म्हणा, 2 माळेने, तुम्हाला जितकं शक्य होईल तितकी तुम्ही वाढ करायची आहे. तर आय होप ज्यांना ही रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करायचे आहे, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायचे आहे. तसेच थँक्यू ॲन्सेस्टर म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला 19 तारखेच्या आधी मिळालेला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे. सो थँक्यू सो मच, धन्यवाद.